आपल्याला जनतेशी काही बोलायचं आहे, मनातलं काही महत्त्वाचं सांगायचं आहे की आपल्या नवीन साहित्य कलाकृतीविषयी अथवा नवीन उद्योगाविषयी जनतेला अवगत करायचं. मग कसली चिंता करताय? आम्ही आहोत आपले मीडिया साथी, जे दुवा आहेत तुमच्यामधील आणि समाजामधील. समाजाला आपल्याशी आणि आपल्याला समाजाशी जोडणारं प्रभावी माध्यम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं, साहित्यिक चळवळीचं, महिला चळवळीचं, कामगार चळवळीचं, सांस्कृतिक चळवळीचं PB न्यूज चॅनल अर्थात परिवर्तनवादी भारत चॅनल. आणि याच चॅनलवरती आज पाहायला विसरू नका. रात्री ठीक 9 वाजता एका नव्या अभूतपूर्व कार्यक्रमाचा प्रारंभ. चला बोलू साहित्यावर काही. साहित्य हा समाजाचा आरसा असतो आणि साहित्यिक समाजासाठी मार्गदर्शक असतात, दिशादर्शक असतात. समाजापासून साहित्यिक कधी वेगळा असू शकत नाही. साहित्यिकाची वेगळी जमात नाही, वेगळा वर्ग नाही. तो समाजाचाच एक भाग आहे आणि समाजाचं प्रतिबिंब त्याच्या लेखनातून उमटत असतं. आणि म्हणून आज आपण पाहणार आहोत आंबेडकरी साहित्यामध्ये आपल्या कलाकृतीने विशेष अशी भर घालणाऱ्या, अभ्यासपूर्ण 2 पुस्तकाची निर्मिती करणाऱ्या डॉक्टर मिलिंद रणवीर सरांशी आपण बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा साहित्याबद्दलचा कसा राहिलेला प्रवास. या 2 पुस्तकाच्या निर्मितीमागची काय कहाणी आहे, काय भूमिका आहे आणि या कामामध्ये त्यांचे प्रेरणास्थानी कोण आहे, कोणाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे काम केलेलं आहे, एकूणच सगळ्या विषयी आपण जाणून घेणार आहोत. अर्थात लक्षात असू द्या, आपली वेळ कायम ठेवा, राखून ठेवा. आता रविवार आहे, दिवसभर कुठे असा पण संध्याकाळी 9 वाजता काळजीपूर्वक बघा आपलं हक्काचं प्रभावी चॅनल, जे आपल्या बहुजनाचं प्रतिबिंब आहे, जनतेचा साथी आहे, PB न्यूज. मग हे ध्येय धोरण काढल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब यांचे वैश्विक धम्म सम्राट आणि हे आता उपरोक्त विषय केल्याप्रमाणे मी हे दोन्ही माझे लेख सम्राट पेपरमध्ये दिले. त्यांनी हे दोन्ही लेख माझे 5 विभागामध्ये त्यांनी प्रसिद्ध केले आणि ते प्रसिद्ध केल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून मला अतिशय आनंद वाटला व त्याप्रमाणे मी हे दोन्ही पुस्तकाची तयारी विकसित झाले. त्याचप्रमाणे माझ्या लेखाबद्दल चांगले लोकांनी उद्गार काढल्यामुळे व मला त्याच्यापासून प्रोत्साहन मिळाले व त्यानंतर मी परिवर्तन एक लोक चळवळ ज्याचे संपादक राजकुमार सुर्वे आहेत, त्यांनी सुद्धा माझे वेळोवेळी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये माझ्याकडे लेख घेऊन त्यांनी विशेष संपादकीय लेख म्हणून माझे प्रसिद्ध केलेले आहेत. त्याचबरोबर औरंगाबादला झेप साहित्यिक आहेत, त्यांनी मला सुद्धा साहित्यकार म्हणून माझे सत्कार केला आणि अशा प्रकारे हे 2 पुस्तकाचे लेखक म्हणून मी लोकांस नावारूपास येऊ लागलो. त्या आंबेडकरी साहित्यिक डॉक्टर मिलिंद रणवीर सरांची संपूर्ण बातचीत आपण पाहणारच आहोत आज रात्री ठीक 9 वाजता. आणि लक्षात असू द्या सर्व मायबाप प्रेक्षकांनो, हे चॅनल आपलं आहे आणि ते आपल्यालाच वाढवायचं आहे. आपण सर्वांनी मिळून हे वाढवूया आणि आपला हक्काचा मंच अधिकाधिक प्रभावी करूया. आपल्या सगळ्या बहुजन बांधवापर्यंत पोचूया. वस्तीवरच्या, गावातल्या, खेड्यापाड्यातल्या, तांड्यावरच्या, पालावरच्या, देशभरात कुठेही असो आपला बहुजन बांधव या माध्यमातून आपण एक संघ होऊया. आणि त्यासाठी आपल्याला एक काम करायचं आहे. सर्वांनी लक्षात ठेवा, या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. नवीन कार्यक्रम आपण करत असतो जे बहुजनाच्या हिताचे आहेत. बहुजनाचं प्रतिमा असणार हे साहित्य आपण इथे घेतो. युवासाठी कार्यक्रम असतो, महिलांसाठी कार्यक्रम असतो, तरुणांसाठी असतो, साहित्यिकासाठी असते, विविधांगी असं बहुगुणी बहुआयामी चॅनल आहे. केवळ बातम्या देत नाही, समाज घडवते, समाजाला दिशा देते आणि समाजातली चांगली बाजू जी आहे, जी सगळ्यासाठी मार्गदर्शक ठरेल, ती मांडत असतो आपण. लक्षात असू द्या, या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं चॅनल PB न्यूज परिवर्तनवादी भारत, परिवर्तनवादी भारतचे प्रेक्षक होऊया आणि आपलं प्रतिबिंब, आपल्या भावना त्यात व्यक्त करूया. आणि आपलं हक्काचं चॅनल आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा, माउथ टू माउथ त्याचा प्रचार करा. आपल्या सगळ्याची जबाबदारी आहे.
लवकरच भेटूया. प्रतीक्षा राहील आपल्या सगळ्यांची. 9 वाजता बघूया. आगळा वेगळा कार्यक्रम, प्रारंभाचा कार्यक्रमाचा पहिला प्रयोग आहे. चला बोलू साहित्यावर काही. धन्यवाद. भेटूया आज रात्री 9 वाजता.